आज आलो आहोत आम्ही MP मध्य प्रदेश येथे खांडववन, जे बघितलं जातं की अर्जुनाने खांडववन जाळलं, त्यानंतर त्यांचा बदला हा तक्षक नागदेवतेने घेतला होता. आणि त्यातील हे प्रमुख ठिकाण, तसंच पाताळलोकाचा राजा, तसंच वटसिद्ध नागनाथ यांचे आजोबा, तसंच आपण बघितलं गेलं की तक्षक नाग हा हवेत उडणारा नाग म्हणून ओळखला जातो. तसेच सर्वाधिक विषारी नाग. तसंच जर आपण म्हणतो की नागमणी जो तयार झाला, त्या शेषनाग, वासुकी नाग आणि तक्षक नाग ह्यांचंच कार्य होतं. तक्षक नागांचं यांचं विष त्या नागमणीसाठी देण्यात आलं होतं. आणि नागमणी पहिला तयार जो झाला होता तो हिमालयात तयार झाला होता. आणि आपण बघू शकता की तक्षक नागाचं अतिशय एमपीतलं अतिशय महत्त्वपूर्ण जगातील एकमेव ठिकाण हे तक्षक नाग देवता आहे. आपण बघू शकता हे असं आहे तक्षक नागाचं देवाचं मंदिर आहे. आणि तक्षक नाग हे आपण बघू शकता की सर्व प्रकारच्या त्यांच्याकडे विद्या होत्या. तसंच समस्त सृष्टीवर त्यांचं अधिराज्य होतं. इंद्राच्या निम्म्या खुर्चीवर आज देखील ह्या कलियुगात तक्षक नाग हे निम्म्या खुर्चीवर इंद्राच्या बसलेले आहेत. तसंच आपण बघू शकता की तक्षक नाग यांच्याविषयी जर माहिती घेतली तर तक्षक नाग यांनी इंद्रदेवतेला नेहमी सहकार्य केलं. तसंच इंद्रदेवतेने देखील ज्यावेळेस खांडववन जाळलं गेलं त्यावेळेस देखील पाऊस पाडण्याचं काम हे इंद्रदेवतेने केलं. आज बघू शकता की तक्षक नाग